नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना। संध्याकाळची वेळ आहे आणि आमच्या घरासमोरच ना अशी गुरढोरं बांधलेली आहेत, गायी आहेत, म्हशी आहेत। तर त्यांच्या घंट्यांचा ना असा छान किनकिन किनकिन आवाज येतो ना, तर संध्याकाळचं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं त्या आवाजानं। तर पूर्वीच्या काळी म्हणायची की नाही की गुरढोरं ज्यांची दारामध्ये आहेत ना, म्हणजे त्यांच्यासाठी तर ती एक संपत्तीच असायची, लक्ष्मीच असायची। तर भारी वाटतं ना आपल्या आजूबाजूला प्राणी गुरढोरं असणं। खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि असलीच पाहिजे, कारण आजकाल शहरांमध्ये गाई गुरढोरं बघायला मिळत नाही। तर मला ते एक भारी वाटतं। शेरड्या, कुत्री, मांजरी ही सगळी जी प्राणी आहेत ना, ती आपल्या अवतीभोवती आजूबाजूला पाहिजेत। आणि मी तर इतकी भाग्यवान आहे ना की आजूबाजूला इतके पक्षी असतात ना, असंख्य कलरचे, असंख्य। तुम्ही जर माझे रोज ब्लॉग बघत असाल ना, तर तुम्हाला माहिती असेल तो भारी भारी पक्षी इकडनं म्हणजे तुम्ही कधी पाहिले नसाल ना, पिवळा कलर, इतके त्यांचे कलर बघूनच इतकं भारी वाटतं ना। ऑरेंज कलर, इतके छान छान पक्षी असतात, लांब चोचीचे जे असतात ना, तर ते फुलांचा रस पितात अशी ती पक्षी आहेत। त्या पक्ष्यांचं नाव नाही, पण मी गुगल करून वगैरे तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेन। तर असे पक्षी भरपूर आपल्या घराच्या आजूबाजूला आहेत। तर आता ना इकडे वायफाय घेतलेला आहे, त्यामुळे चिमण्या येत नाहीत। नाही तर घरामध्ये ना चिमण्यांनी, बघा इकडे तुम्हाला एक जागा दाखवते, इथं हे लॉफ्ट आहे ना, त्या लॉफ्टच्या आतमध्ये ना अंडी घातली होती। म्हणजे चिमण्या सुद्धा घरामध्ये ना अंडी घालायला यायच्या आणि चिमण्या राहायच्या, घरटी करायच्या घरामध्ये। पण वायफाय बसवल्यापासून आहे ना चिमण्याच गायब झालेले आहेत। त्यांना फक्त बाहेर फिरतात। मग मी त्यांना आहे ना बाहेर असं माठ भरून ठेवते बघा इकडे या साईडला। आणि फुलं वगैरे आलेली आहेत ना, तर ते रस पिणाऱ्या जे चिमण्या आहेत ना फुलातला, तर ते तिकडं फुलं झाडं मी त्यांच्यासाठी आवर्जून लावलेली आहेत आणि ते आपल्याला पण बघायला खूप छान वाटतं। तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आत्ता, आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30 वाजले असतील। तर सासूबाई फिरायला गेलेल्या आहेत आणि माझं जे काही काम आहे ना, ते काम चाललं होतं दिवसभर। काही ना काहीतरी काम असतंच ताईंनो। तर पसारा बघा, भरपूर असा पसारा पडलेला आहे आणि आज ना क्लिनिंग करायचं आहे। तर बघा हे डबे वगैरे, आणि काय होतं ना, थोड्या थोड्या वस्तू घेतल्या ना कोणीतरी अशा इथं ठेवून देतं, आणि मग माझी जी मांडणी आहे ही जुन्या काळातली आहे ना, तर ती सगळी खराब होते। तर आज ते सगळं आवरून ठेवायचे, जेवढे स्टीलचे डबे आहेत ना तेवढे सगळे घासून घ्यायचे। तर काय होतं ताईंनो, मला कमेंट येत असतात, ताई आठवडाभराची क्लिनिंग दाखवा, ताई महिनाभराची क्लिनिंग तुम्ही कशी करता ते दाखवा। तर रोजच्या रुटीनमध्ये, रोजच्या ब्लॉगमध्ये क्लिनिंग करत असते ना मी, तेव्हा काही ना काहीतरी टिप्स तुम्हाला क्लिनिंगच्या देत असते। तर आता ही क्लिनिंग करून घेऊया आणि ब्लॉग कंटिन्यू करा। खरं तर ताईंनो, साफसफाई जर करायची म्हटली ना, तर लवकर आटपली पाहिजेत घरातली कामं आणि लवकरच साफसफाईला लागलं पाहिजे। पण झालं असं होतं की थोडी कामं होती दुपारची ना, तीच कामं पूर्ण करून घेतली आणि मग संध्याकाळ कधी झाली ते कळालंच नाही। तर संध्याकाळचे 5:30 वाजले, तरीही म्हटलं आता संक्रांती जवळच आलेली आहे आणि खूप कमी दिवस राहिलेले आहेत। त्यामध्ये अजून माझं जे काही स्वतःचं आहे स्टिचिंग, ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे, त्यानंतर घरातला बाजारसुद्धा भरायचा आहे आणि अजून इतर जी काही कामं असतात डेकोरेशनची घरामध्ये, ती सगळी करायची होती। त्यामुळं ना क्लिनिंग आत्ताच मी करून घ्यायचं ठरवलेलं होतं। जरी उशीर झालेला आहे, 5:30 वाजलेल्या आहेत, तरीसुद्धा म्हटलं वरवरचे जे काही स्टीलचे डबे आहेत ते सगळे घासून घेऊया, म्हणून हे सगळे डबे घासून घेतलेले आहेत। ताईंनो, मागच्या वेळेस मी तुमच्याबरोबर आठवडाभराची क्लिनिंग शेअर केलेली आहे, पण ज्या काही आपल्या नवीन सबस्क्रायबर आहेत, नवीन ताई ज्या काही आपले व्हिडिओ बघतात ना, तर त्यांना माहिती नसेल। तर मी ना इथं तुम्हाला तोंडी सांगते की मी आठवडाभर काय काय क्लिनिंग करते, म्हणजे आठवडाभराची क्लिनिंग कशी करते। तर ताईंनो, आठवड्यातून एकदा बघा आपली पायपुसणे जे आहेत, आपण जे की दाराजवळ टाकतो, बाथरूमजवळ, किचनमध्ये जे असतं किचन कट्ट्याच्या खाली एक पट्टी असते बघा पायपुसण्याची, तर ती सगळी पायपुसणीत ना टॉयलेट, बाथरूम आणि मेनडोरच्या आतमध्ये, बाहेर, गॅलरीमध्ये तुम्ही जर कधी बेडजवळ ठेवत असाल पायपुसणं, तर ती सगळी पायपुसणी जी आहेत ना गोळा करते आणि मस्तपैकी कोमट पाण्यामध्ये पावडर घालून एखादी शॅम्पूची पुडी घालायची छान वास येण्यासाठी। तर हे घालून ना मी छान ती पायपुसणी भिजत ठेवते आणि मग त्यानंतर ती पायपुसणं स्वच्छ धुवून टाकते। हे माझं आठवडाभरातील पहिलं काम आहे। त्यानंतर किचन कट्ट्याचे जे काही टॉवेल आहेत बघा, चिकट तेलकट झालेले असतात, तर म्हणजे
तुम्हाला जर सवय असेल रोजच्या रोज किचन कट्ट्याचा जो टॉवेल नॅपकिन आहे हात पुसण्याचा, किचन कट्टा पुसण्याचा रोज धुवून टाकायचं, जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही धुवत असाल. पण मी माझं सांगते, तर मी काय करते, रोज एक नॅपकिन वापरायला काढत असते ना, तर तो दिवसभर वापरते आणि संध्याकाळी बाजूला ठेवून देते. आणि म्हणजे आठवड्याला दर दिवसाचे 5 ते 6 रुमाल माझे साठतात आणि ते मी आठवड्याला रविवारी किंवा शनिवारी धुवून टाकत असते. हे माझं आठवड्याचं क्लिनिंग आहे. आणि त्यानंतर पाय पुसणे क्लीन करते, किचन कट्ट्यावरचे जे काही नॅपकिन आहेत तर ते सगळे क्लीन करते. आणि जेवढे काही वॉश बेसिनजवळ जे आपण टॉवेल हात पुसायसाठी ठेवत असतो तर ते सुद्धा मी टॉवेल आठवड्याला धुवून टाकत असते. त्यानंतर प्रत्येक घरातल्या मेंबर्सचे जे काही टॉवेल आहेत, तर कसं होतं, उन्हाळ्यामध्ये आपण आठवड्यातनं 2दा धुतले तरीही चालतात, पण हिवाळ्यामध्ये ना ते टॉवेलचं जे कापड आहे ते जाड असतं, ऊन जरा कमी पडलं ना की ते लवकर वाळत नाही, जरी मशीनमध्ये स्पिन केलं तरीसुद्धा ताईंनो. आणि मग धुवायचे असतील तर लवकर धुवावे लागतात. तर मग मी आठवड्यातनं एकदा तरी ते टॉवेल धुवून टाकत असते, स्वतःची म्हणजे आपल्या आंघोळीचे, घरातल्या प्रत्येक मेंबर्सची टॉवेल. तर हे सगळं माझं आठवडाभराचं काम आहे बघा ताईंनो. हे 3रं काम. आणि अजून 4थं काम तुम्हाला मी एक सांगते, तर ते म्हणजे बघा बेडशीट क्लीन करणं. तर बघा 2 बेड आहेत, तर मी काय करते, दर गुरुवारी इकडच्या बेडशीट जी आहे या बेडरूममधली, तर ती स्वच्छ धुवून टाकते. आणि मग रविवारी किंवा शनिवारी पलीकडच्या बेडरूममधली बेडशीट धुवून टाकते. तर तुम्हाला आता मी एवढं सगळं सांगते तर तुम्हाला कळालंच असेल की आठवड्यातनं एकदा धुण्याचा, कपड्याचा इतका सारा लोड येतो ना मशीनवर. तर त्यामुळं मी काय करते, आठवड्यातनं एकदा हाताने कपडे धुते. म्हणजे बघा आपण ना पाय पुसणे तर मी तर अजिबात बघा ताईंनो मशीनमध्ये वॉश करायला टाकत नाही. तुम्हाला माहिती आहे आपलं हे जे घर आहे गावाकडं आहे आणि गावाकडे माती म्हणजे माती भरपूर असते. तर माती त्या पायपुसण्यामध्ये सगळी साठून राहते आणि ती मी मशीनमध्ये पायपुसणे झाडून झटकून जरी टाकले तरीसुद्धा कुठं ना कुठं तरी त्यामध्ये माती राहते. त्यामुळं मी मातीची जी पायपुसणे आहेत ना ते अजिबात मशीनमध्ये धुवायला टाकत नाही, ते हातानेच धुते. त्यानंतर किचन कट्ट्यावरचे जे टॉवेल आहेत, तेलकट मेनकट असतात, तर ते सुद्धा मी अजिबात मशीनमध्ये टाकत नाही, हातानेच धुवून टाकते. तर ताईंनो तुमच्या लक्षात आलंच असेल की आठवडाभरात किती सारे क्लिनिंग होते. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे बघा. आयुषनं दिवाबत्ती केलेली होती आणि इकडं माझे अजूनही भांडी घासायचं चाललेलं होतं. तर 5:30 वाजल्यापासूनच आपण सुरुवात केली. चहा वगैरे पिऊन 6 वाजलेले होते. तर म्हटलं तरीसुद्धा ना मी हे स्टीलचे डबे जे आहेत ना ते घासायला काढलेले होते, कारण दुसऱ्या दिवशी लगेचच किराणा माल भरायचा होता. तर एका ताईंनी आपल्याला कमेंट केलेली होती ना, ताई तुम्ही सांगा आठवड्याची क्लिनिंग कशी करता. तर प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं. तसंच बघा म्हणजे कामंसुद्धा वेगवेगळी असतात ना. तर आठवड्याभराची माझी ही सगळी कामं बघा तुमच्यापेक्षा थोडी वेगळी असावीत का, तुम्हीही असंच करता मला नक्की कमेंट करून सांगा. तर आठवड्याभरात मी एवढी सगळी क्लिनिंग करत असते. त्यानंतर परत आठवड्याभरामध्ये ना माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर आहे. तर व्हॅक्यूम क्लीनरने मी सोफा वगैरे क्लीन करते, खिडक्या वगैरे झाडून पुसून घेते, त्यानंतर जाळ्या जळमटं काढते. तर ही सगळी स्वच्छता मी आठवड्याला करत असते. आणि फ्रीजची जी काही स्वच्छता आहे तर ती मी आठवडी बाजार ज्या दिवशी असतो सोमवारी त्या दिवशी मी फ्रीज क्लीन करून भाज्या वगैरे भरून ठेवत असते. तर असं असतं ताईंनो माझं आठवडाभराचं थोडं क्लिनिंग. थोडं म्हणता ताईंनो खूप म्हणजे त्या दिवशी राडाच निघतो, सगळा पसाराच निघतो. तर असं वाटतं ना आठवडाभरात कुठेतरी रविवार मिळालेला आहे तर थोडंसं उशिरा उठावं. पण काही नाही ताईंनो, आठवडाभर आपण लवकर उठतो ना, म्हणजे मी तरी 5 वाजता उठते ना, त्याचप्रमाणे मला रविवारी सुद्धा 5 वाजताच उठावं लागतं. तर ह्या एक चांगलाच गुण म्हणावा, कारण रविवार आला ना की थोडा आळस भरतो अंगामध्ये. आणि आपण असा विचार केला की एकाच दिवसाने काय होणार आहे आराम करून, आणि आपली ती रोजची सवय असते उठायची, तर जाग पण 5 वाजता येतेच ना. मग 5 वाजता सकाळी लवकर उठल्यानंतर आपली जी काही क्लिनिंगची कामं आहेत ही जी की मी तुमच्याबरोबर शेअर केली, तर तीच कामं अगदी पटापट आटपतात 10च्या आत. तर असं ताईंनो जरा बोलताना गडबड होते माझी. तर अजून एक ताईंचा प्रश्न होता की ताई तुम्ही जो पाण्याचा पिंप आहे तांब्याचा, तर तो आतून पितांबरीने घासता तर तुम्हाला पाण्याचा वास नाही का येत. तर ताईंनो अजिबात वास येत नाही. मी करते काय ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर आतून पितांबरीने जर तुम्ही पिंप किंवा कुठलंही पाण्याचं तांब्याचं भांडं जर घासलं तर ते पुन्हा एकदा गरम पाण्यानं धुवून घ्यायचं आहे. परत एकदा 2-3 वेळा तरी ते चांगलं खळखळून धुवायचं आणि त्यानंतर उन्हामध्ये वाळवायचं आहे. तर अजिबात पाण्याचा वास येत नाही पितांबरीचा. आणि पितांबरीचे जे
ब्रँड आहेत ना, मी ते भरपूर बघा वापरलेले आहेत. एक भैया पितांबरी म्हणून आहे, ती वापरलेली आहे. त्यानंतर अजून एक साधी पितांबरी येते, ती वापरलेली आहे. आणि तेजांबरी म्हणून एक पितांबरी आहे बघा ताईंनो. तर मला त्या पितांबरीचा चांगला अनुभव आलेला आहे, म्हणून आत्ताच 2 दिवसापूर्वी म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर तुम्हाला जर पितळची तांब्याची भांडी जर घासायचा कंटाळा येत असेल ना, तेजांबरी म्हणून पितांबरी आहे, ती वापरून पहा. ती इतकी स्ट्रॉंग आहे ना, की लगेचच तुमच्या ज्या भांड्यांवर जर काळे डाग पडलेले असतील, पाण्याचे डाग पडलेले असतील, निघत नसतील, तर कुठलीही स्कॉच ब्राईट किंवा घासणी तर वापरायची गरज नाही. तुम्ही पाहिलं असाल, मी सगळी भांडी जी आहेत माझ्याकडे तांब्या पितळची, तर ती सगळी हातानेच घासलेली आहेत पितांबरी घेऊन. जर तुमच्याकडे ती पितांबरी नाही मिळाली तेजांबरी म्हणून, तर मग तुमच्याकडे जी पितांबरी आहे ना, त्या पितांबरीमध्ये तुम्हाला ज्या दिवशी भांडे घासायचे आहेत, तर त्या दिवशी म्हणजे जेव्हा घासायचे असतील त्याच्या 12 तास आधी ना तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू पिळून ठेवा. आणि त्यानंतर मग एक 12 तासात ना ते लिंबू आणि पितांबरीचं जे काही मिश्रण आहे ना, ते बऱ्यापैकी छान ॲक्टिव्ह होतं. आणि त्या मिश्रणाने जरी तुम्ही तांब्या पितळेची भांडी घासली ना, तरी अगदी लगेच चकाचक होतात. तर ताईंनो बघा, मला तर ना स्टीलची वगैरे भांडी घासण्यापेक्षा ना तांब्या पितळेची भांडी घासणं जास्त सोपं वाटतं. तर असो ताईंनो, आता व्हिडिओचा इथंच शेवट करते. आजचा व्लॉग छोटा होता खूप, आणि 2-3 दिवस व्हिडिओमध्ये गॅप पडलेला होता, त्यामुळं म्हणजे याआधी 2-3 दिवस अपलोड केला नाही व्हिडिओ, त्यामुळे माफी मागते. आणि का अपलोड केला नाही हे व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन. जरा अडचणीत आहे, म्हणजे यूट्यूब संबंधितच थोडीशी अडचण आहे, तर ते मी पुढच्या व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेनच, एवढ्यात काही नाही. पण असो, आजच्या व्लॉगला तुम्ही छान छान कमेंट करा, प्रतिसाद द्या, आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. तर आजच्या ब्लॉगचा इथंच शेवट करते. आता माझी साफसफाई झालेली आहे, आता कट्टा पण बऱ्यापैकी छान क्लीन झाला. आयुषनं दिवाबत्ती केलेली आहे, आता स्वयंपाकाला लागायचं इथून पुढे. तर थोडका जो वेळ होता माझा, त्यामध्ये माझं बऱ्यापैकी क्लिनिंग झालेलं आहे. तर असो, आता आपण परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा. हा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर ही बघा मांडणी आहे जुन्या काळातली, तर ही सगळी स्वच्छ करून जी काही भांडी घासलेली आहेत बघा, एवढी मी भांडी घासलेली आहेत. तर फक्त मी स्टीलची आणि तांब्या पितळेचीच भांडी घासून घेतलेली होती. ही भांडी आता मी सगळी ना मांडणीला लावून घेणार आहे. आणि रात्रीचा आता खूप उशीर झालेला होता बघा, रात्री 1 वाजलेला होता. तर गुड नाईट.